हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. आणि माझ्यासोबत हे कोण आहे हे नेहमीच असते. हे काय पिच्छा सोडत नाही. किती वेळपासून म्हणून राहिले, मी चाललो, मी चाललो, मी चाललो, मी चाललो, पण काही जायचं नाव काही घेत नाही. तर आजचा जो व्लॉग आहे तो व्लॉग राहणार आहे फक्त Q&A, म्हणजे क्वेश्चन आणि आन्सर. हे सगळ्यांना माहीतच आहे. तर काही क्वेश्चन मी असे पूर्ण व्हिडिओजमध्ये तुम्ही कमेंट करत असता, तर काही असे मी काय म्हणते ना, क्वेश्चन असे काढून ठेवले की ज्याचं उत्तर मी आता देणार आहे. तुम्हाला मी काल लाईव्हमध्ये सांगितलं होतं की मी आता 7 दिवसात एक लाईव्ह, एक Q&A आणि 2 किंवा 3 कॉमेडी एपिसोड मी असे देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर काल जसा लाईव्ह झाला संध्याकाळी, तर आज Q&A. आणि माझ्या कंटेंटचा टायमिंग फिक्स नाही आहे. पुढे जाऊन तोही टाईम फिक्स होऊन जाईल, कारण माझ्या मागे खूप कामं असते, त्याच्यामुळे प्रॉपर एकदम होऊ शकत नाही. पण जेवढं होते तेवढं मी करत आहे. तर आज राहणार आहे खास ब्लॉग Q&Aचा. आणि मी राहणार आहे आणि माझ्यासोबत राहणार आहे मिस्टर सारंग सोनवणे. तर कसं वाटत आहे सारंग सोनवणे आज तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर देताना? धन्यवाद मॅडम, तुम्ही मला इन्व्हाइट केल्याबद्दल मी तुमचं खूप खूप मनापासून आभार मानतो. मानाच लागणार आहे. आणि इथं उपस्थित माझे सगळे मान्यवर आणि माझे जिवलग मित्र आणि माझे मैत्रीण जीव लगेच जीवाचा मामाचा. आणि माझे चाहते लहान मुलं आणि मुली. हा, आणि किती आहे लहान मुलं, किती आहे मुली, किती आहे? माझे चाहते म्हटलं मी. हा, बर. त्यांच्या सगळ्यांचा खरोखर मनापासून आभार. असं. आणि माझे 2 शब्द संपवते इथेच मी आणि तुम्हाला. तुम्हाला जायचं आहे ना बँकेत, हा, तर तुम्ही जाऊ शकता. बाय. थँक्यू. बाय बाय. फ्रेंड्स. तर चला, आपण आता या Q&A मध्ये म्हणजे मीच राहणार आहे. तर कारण त्यांना वेळ नाही आहे, त्यांचे मागे भरपूर कामं असतात, म्हणून त्यांना जेव्हा जसं वेळ मिळते ते बिचारे कामातून वेळ काढून माझ्यासोबत व्हिडिओ बनवते. तर आजचा Q&A आपण चालू करू. काही मी लिहिले आहे डायरीमध्ये. तर सगळ्यात पहिला प्रश्न आपण हा करू, की खूप लोकांना असं वाटते की बस हे रील्स बनवते, याचं सगळं रील्सच्याच भरोश्यावर चालते. तर एक क्वेश्चन असा आहे की तुम्ही लोक फक्त रील्स बनवता की याच्या व्यतिरिक्त काही कामधंदे करता, की पूर्ण तुम्ही हे रील्सच्याच भरोश्यावर आहे? तर पहिला क्वेश्चन होता की तुम्ही रील्सच्या व्यतिरिक्त अजून काही करता, की फक्त सगळं काही तुमच्या रील्सच्याच भरोश्यावर आहे ह्या कंटेंटच्या? तर नाही, तसं आहे नाही. आमचा एक बिझनेस आहे विनिसा गारमेंट, जो रेंटने आम्ही डान्स कॉस्ट्यूम देतो. आणि माझा पर्सनल पण आहे साई गारमेंट्स कटलरी अँड रेंटल, जो मी आता सध्या हिंदी माझा ब्लॉगिंग चॅनल, त्याच्यावर ब्लॉग टाकला आहे. त्याच्यामध्ये मी काही ड्रेसेस आणले आहे रेंटने देण्यासाठी, चांगले हेवी, ते दाखवले आहे. आमचा रेंटलचा बिझनेस आहे. दाजींचं फायनान्सचंही काम करतात आणि ते प्रॉपर्टीचंही काम करतात. म्हणजे आम्ही पूर्णपणे याच्या भरोश्यावर नाही आहे, हे लक्षात घ्या. मी पण पहिले ऑफिसमध्ये काम करायची, CA यांच्या हाताखाली असिस्टंट म्हणून. पण त्याच्यानंतर मी जॉब सोडला. ठीक आहे. तर आम्ही नुसतं रील्सच्या भरोश्यावर नाही, आम्ही रील्सच्या व्यतिरिक्त पण करतो कामं. ठीक आहे. तर सेकंड क्वेश्चन आहे, तुमचं भांडण खरं असते की खोटं, की फक्त तुम्ही ॲक्टिंग करता? अरे ऑब्व्हियसली यार, खरं खोटंचं काय आहे त्याच्यामध्ये? आपण तर जे रील्सवर आपण रील बनवतो ती ॲक्टिंगच असते एक प्रकारची. हां, कधी-कधी काय होते, की कधी-कधी असा इव्हेंट होऊन जाते, की अचानक म्हणजे आता शब्दाला शब्द असे जुळते, असे कॉमेडी मग ते बनून जाते. मग तो सीन क्रिएट झाला, की तो थांबवतो. अरे यार, हे तर रील बनू शकते. मग थांबून तो पुन्हा आम्ही रिक्रिएट करतो. कधी-कधी असं खरं पण असते. भांडण म्हणा की कुठली रील म्हणा. पण जनरली रीलमध्ये सगळेजण ॲक्टिंगच करतात. तर असं खोटं असते, म्हणजे ॲक्टिंगच असते. आणि खरं कधी-कधी असते. पण आमच्या ह्याच्यात असे भांडणं होत नाही. पण भांडण झाले तर ते कधी-कधी आमची ओरिजिनल भांडणं पण आम्ही रील्समध्ये दाखवतो. पण आम्ही ते मग हसत-खेळत दाखवतो. असं आहे. ठीक आहे. नंतर एक आहे, काही एवढी एनर्जी येते कुठून? एवढी एनर्जी येते कुठून, म्हणजे सगळं आपल्या माइंडचा खेळ आहे. ठीक आहे. आता तुम्हाला मी सांगते ना, आता माझं या ऑगस्टमध्ये 42 वय होणार आहे, म्हणजे 42 इयर्सची कंप्लीट होणार आहे मी. पण आता मी जेव्हा लहान होती की नाही, तर तेव्हा 30-32 वर्षाच्याच बाया अशा इतक्या मोठ्या वाटायच्या, की खूपच. पण आता 50 वर्षाची बाया, 60 वर्षाच्या बाया तुम्हाला जवानसारख्याच दिसणार. कुठून? मेंटॅलिटीचा फरक आहे. मी स्वतःला कधीही असं समजत नाही, की अरे यार, वय होऊन राहिलं, मग आता आपण असं केलं पाहिजे, आता माझ्याकडनं होत नाही. नाही.
एनर्जी ती एनर्जी एनर्जी अजूनही 20 वर्षाची. भलेही माझा डान्स करताना, हे करताना माझे पाय दुखते, पाठ दुखते, पण तरी मी करते. सगळं आपल्या माइंडवर असते, एनर्जीचं सगळं, सगळं, सगळं. है ना? हे माझं पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. आता तुम्हाला काय वाटते त्याच्यावर तुम्ही पण सांगू शकता. ठीक आहे. तिसरा क्वेश्चन आहे, हेट कमेंट्सला रिप्लाय देता की ताई तुम्ही इग्नोर करता? तर तुम्हाला नेहमी माहिती आहे ह्या विषयावर मी खूप व्हिडिओ बनवले आहे की हेट कमेंट्सला मी रिप्लाय देतच नाही, खूप कमी देतो. मग एखाद्या वेळेस असा साठवून जाते हेट कमेंट्सचा, मग एखादा त्याच्याप्रती मी व्हिडिओ बनवतो, पण जनरली मी इग्नोरच करतो. कारण की काय आहे, जो आपलं हेट करो आपल्याला किंवा लाईक करू, पण तो आपला एक व्ह्यूअर आहे, आपल्याला रिस्पेक्ट करणं आपलं काम. सरळ सरळ गणित आहे. आणि काय आहे, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. एका व्हिडिओला 10 जण लाईक करतील तर 5 जण हेट करतील. एका व्हिडिओला 5 जण लाईक करतील तर 10 जण हेट करतील. आपण कुणाची चॉईस बदलू शकत नाही. प्रत्येकाचा आपला पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. म्हणून ना सहसा मी त्यांना रिप्लाय देणं टाळत असते. अ, इतक्या रील्स बनवता तुम्ही, इतके व्लॉग बनवता, नुसतं काय व्हिडिओज बनवता, याच्यात 2-3 कमेंट मिक्स आहे. तर घरचे काम कधी करता? आता घरच्या कामाचा खूप मोठा प्रश्न आहे. खूप लोकांना हा प्रश्न पडते. ॲक्चुअली एकदम प्रॉपर घरचे कामं होत नाही. काही ना काही राहतेच. आणि आणि माझं काम वाढलं आहे. त्याच्यामुळे मला शाळा, मुलांच्या शाळा, अभ्यास आणि मेन म्हणजे सहित अभ्यास करून घेते. पण गुरूचा खूप आता हे आहे, म्हणजे तो ज्युनियर के-जीला आहे तर. तर खूप अशी रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. त्याच्यामध्ये मग स्वयंपाक, येणारे-जाणारे. तर त्याच्यामुळे मी पोहोचू शकत नाही. कधी तुम्ही बघत असाल आता रील्स पण एकदम प्रॉपरली रील्स येऊन नाही राहिल्या. पण आता माझ्याजवळ माझी भाची आली आहे चुटकी, तर तिची खूप हेल्प होत आहे मला. तर पहिले मी सगळं करून करायची, पण आता कसं आहे काम वाढल्यामुळे घरच्या कामावर थोडंसं दुर्लक्ष होत होतं. तर मला हेल्प म्हणून माझी भाची आली आहे. तशी भांडेवाली, पोछेवाली घरी आहेच. माझी भाची स्वयंपाक वगैरे करते, कधी मी करते. पण जनरली माझा टाईम एडिटिंग वगैरेमध्येच जाते सगळा. एडिटिंग, रील्स बनवा, विचार करा, कंटेंट खूप राहते. सगळं मी एकटीच करते. मी कोणता एडिटर ठेवला नाही आहे, काही ठेवलं नाही आहे. सगळं मी स्वतःच करते. याच्यामागचं रिझन असं आहे, तुम्हाला सांगते, की कसं आहे, आज मी एडिटर ठेवला, मला त्याची वाट पाहावी लागते. माझ्याकडे नाही आहे पेशन्स. समजा व्लॉग पण एडिट केला तर मला तो पाहाच लागते तेवढा वेळ. त्याच्यापेक्षा मीच माझं एडिट करते. माझी एडिटिंग सिम्पली आहे. त्याच्यामध्ये अजून मी एफर्ट्स नाही टाकले आहे. काही दिवसांनी ते पण तुम्हाला दिसणार. पण सगळं मी करते त्याच्यामुळे मी स्वतःच माझं एडिटिंग वगैरे करते. आणि राहिले कामं, कामं राहत होते माझे पहिले पेंडिंग घरचे कामं. पण आता नाही राहत. आता सगळं मॅनेज होते कारण माझ्याजवळ माझी भाची आहे. पहिले करायची मी सगळे कामं करून करायची. पण आता सगळे जिम्मेदाऱ्या खूप वाढल्या आहेत. माझा नवरा म्हणते, "पहिले तू घर हे ते सगळं पहा, मग त्याच्यातून वेळ काढ" म्हणते आणि नंतर रील्स बनव. पण मी कशी थकून जात होती सकाळपासून कामं करून माझी 12, 1, 2 जेवण झाले, पूर्ण आवर करून तर माझी मेंटॅलिटी म्हणजे मी डोक्याने थकून जात होती, शरीराने थकून जात होती. मग मला रील्स काढणं, व्लॉग काढणं, माझी ताकदच म्हणजे एनर्जीच नव्हती राहत एक प्रकारची असं म्हटलं तरी चालते. दिवसभर सकाळपासून कामात असल्यामुळे. पण आता माझी भाची आली आहे म्हणून मला खूप हेल्प आहे. अ, अजून कोणतं आता कोणतं घेऊ? हां. तुम्ही टाईम कसा काढता? ते सांगितलं ना आता. मी टाईम पूर्ण कामं करूनच काढते. आता माझी भाची आहे जवळ, त्याच्यामुळे मला भरपूर वेळ मिळत आहे आता एडिटिंग वगैरेसाठी. पण गुरु घरी असला की माझं काहीच होत नाही. गुरु 2 ते 5 शाळा राहते गुरुची. मग तो आला की त्याला ट्युशनला पाठवा. त्याचं शाळेच्या टायमिंगमध्ये माझं जाणं-येणंच चालते. सईला सोडा, गुरुला आणा, मग गुरुला सोडा, सईला आणा, असंच चालते दिवसभर. शनिवार, रविवार थोडासा मोकळा भेटतो. शनिवार, रविवारी नाही, रविवार. फक्त अजून एक क्वेश्चन आहे, फक्त व्ह्यूजसाठी तुम्ही काहीही करता का? नाही, व्ह्यूजसाठी काहीही करता म्हणजे आम्ही काहीतरी नवीन कंटेंट देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आणि खूप काही कंटेंट देण्याचा प्रयत्न करतो. कधी-कधी कंटेंट बनवता-बनवता अशी काही गोष्ट होऊन जाते, की जी तुम्हाला असं वाटतं, की "हो, हे काहीही करत आहे." पण तसं नसते. आम्ही खूप एफर्ट टाकतो. म्हणजे सगळे जेवढे कंटेंट क्रिएटर आहे, खूप एफर्ट टाकतात आपल्या ह्याच्यामध्ये, आपल्या कंटेंटमध्ये आणि कोणीही काहीही नाही करत. आता पहिलेपासून असं काही गोष्टी अशा समाजाने म्हणजे असं एक रोकटोक असं लावून ठेवलं, की एखादी गोष्ट हे बरोबर नाही आहे, हे असं नाही करायला पाहिजे. पण आमच्या कंटेंटमध्ये जर तशी काही गोष्ट दिसली, तर तुम्हाला असं वाटते, हे काहीही करतात." असं आहे थोडंसं ते विचारांचाच फरक आहे. कोणीच काही नाही करत. कंटेंट आहे ते. जर तुम्ही उद्या कंटेंट क्रिएटर झाले आणि तुम्ही पण समजा तुमची छान लिंक लागली, की आपल्यालाही काही असे कंटेंट सुचतात, जे लोकांना असं वाटतं, हे काहीही करतात.
असं काहीच नसते. सगळे आपापल्या परीने खूप छान कंटेंट बनवतात. तुमचे व्ह्यूज आता आधीसारखे वाटत नाही, काय झालं? आणि यालाच धरून एक अजून क्वेश्चन आहे. व्हिडिओला कमी व्ह्यूज येते तर तुम्हाला वाईट वाटते का? म्हणजे तुमचे व्हिडिओ आता आधीसारखे वाटत नाही, तर काय झालं बा? आणि व्ह्यूज कमी येत आहे, तर तुम्हाला वाईट वाटत नाही का? आता गोष्ट तुम्हाला त्याची सांगते. आता कसं आहे, खूप कंटेंट क्रिएटर निघाले आहे आणि प्रत्येक जण आपापल्या कंटेंटमध्ये माहिर आहे. एकशे एक माहिर आहे. आमच्या अमरावतीमध्ये तर भरपूर आहे आणि सगळे प्रगतीपथावर आहे. तुम्हाला माहीतच असेल आपल्या अमरावतीमध्ये दिग्गज दिग्गज कंटेंट क्रिएटर आहे आणि मला सगळ्यांचेच कंटेंट आवडतात. आपण कोणाचं कंपॅरिझन कोणाशी करू शकत नाही आणि सगळे प्रगती करत आहे. आणि आणि आता राहिली माझी माझी गोष्ट. आता हां, व्ह्यूज कमी येतात तर वाईट वाटायचं काही एवढं नाही, कारण आम्ही 1 आणि 2 लाईकच्या लाईकपासून चालू केले आहे. 1 व्ह्यूजपासून चालू केला आहे आणि गोष्टी कसं तुम्हाला म्हटलं ना, सध्या मला रील्स काढायलाही थोडासा प्रॉब्लेम चालला आहे. तर त्याच्या म्हणजे आता घरच्या जबाबदाऱ्यामुळे प्रॉपर मी त्याच्यातही लक्ष देऊ नाही शकून राहिले. आता प्रयत्न चालू आहे माझे नवीन-नवीन कंटेंट करायचे. व्ह्यूज कमी आले तर कोणालाही वाईट वाटते, पण पण कसं असते माहिती आहे का, काही लोकांचे मी कंटेंट पाहिले. त्यांचे फॉलोअर्स पण कमी आहे, पण कंटेंट एवढे जबरदस्त आहे, पण त्यांना व्ह्यूज नाहीये. हा सगळा खेळच आहे, एक अल्गोरिदम. अल्गोरिदम तर नाही म्हणू शकत आपण, पण हा सगळा एक खेळच आहे. काही असे क्रिएटर आहे, की जे नॉर्मलच व्हिडिओ टाकतात, अरे यार मिलियन चालले जातात. काही अशी क्रिएटर आहे, जे इतके एफर्ट टाकतात, इतके सुंदर म्हणजे व्हिडिओ बनवतात, इतके समाजाचे क्वेश्चन घेऊन व्हिडिओ बनवतात, पण त्यांना व्ह्यूज नाहीये. तर हा खेळ चालतच राहते, कमी जास्त व्ह्यूज येतच राहते. बस आपल्याला आपले छान-छान कंटेंट देणं, मी याच्यावर जास्त विश्वास ठेवते. जर मी व्ह्यूजच्या, लाईक्सच्या मागे जर लागली, तर मी कुठलंच काम करू शकणार नाही. कारण डोकं माझं त्याच्यात राहणार, वाईट वाटणार, मग आपण थोडंसं डिप्रेस्ड होतो, तर तो मी पार्टच नाही करत. बस आपण आज कंटेंट दिला, चांगला दिला, मला आवडला, याला आवडला. मला 1,00,000 जरी व्ह्यू गेला माझ्या कंटेंटला Instagramवर वगैरे, तर तरी मला खूप भारी वाटते. मिलियनसारखी फील येते, की चला बाई 1,00,000 तर गेला, 1,00,000च्या खाली नाही पाहिजे फक्त. म्हणजे खाली गेलं तर मग तेव्हा खूप वाईट वाटते मला. आता फक्त प्रॉब्लेम आहे YouTubeची. आता YouTubeच्या व्लॉगिंगला व्ह्यूज नाहीये. त्याच्यामुळे मी हिंदी चॅनल चालू केलेला आहे. याच्यावर मी तुम्हाला सांगितलंच आहे काय-काय अपलोड करणार आहे. ठीक आहे. आणि कधी रील्सचे व्ह्यूला या लाईकला मी तुम्हाला पण सांगते, जर तुम्ही कंटेंट क्रिएशन करत असाल, तर मनाला जास्त लावून नाही घ्यायचं. फक्त एकच करायचं, की काम करत राहायचं, काम करत राहायचं. एक ना एक दिवस जे पाहिजे ते आपल्याला भेटूनच जाते. ठीक आहे. कधी कंटाळा येतो का कंटेंट बनवायचा? येतो ना. वाह, वाह! का बरं येत नाही तर का? कारण आम्ही कंटेंट म्हणजे फक्त कंटेंट नाही बनवत. आम्हाला इथून सुरुवात करावी लागते. पहिले विचार कसं, काय, कसं करू? आज कोणता कंटेंट बनवू? अरे यार, हा आवडेल का? तो आवडेल का? याच्यामध्ये इथून मग बॉडी म्हणजे मग काय म्हणते त्याची ॲक्शन येईपर्यंत खूप आम्हाला त्या गोष्टीचा त्रास होते. तर कधी-कधी एखाद्या वेळेस कंटाळा येतो. पण आम्ही कंटाळा करत नाही. माझं असं आहे, लगभग मी हप्त्याभराचं किंवा 8 दिवसाचं किंवा 3-4 दिवसाचे मी रील्स, ब्लॉग असे बनवून ठेवत असते. पण कधी-कधी डिस्टर्बही होते माझी ते लिंक. पण मी काय कोणतंच कंटेंट क्रिएटर कंटाळा करणार नाही. आला तरी करणार नाही. ठीक आहे. इतका दिखावा कशासाठी? नाही, मी दिखावा तर करतच नाही. फक्त गाडी घेतली आम्ही. गाडी घेतली, घर घेतलं आणि ते तुम्हा सगळ्यांनाच माहीत आहे. दिखावा करून काय करू मी? आता याच्यावरून एक सांगते मी. आम्हाला खूप जण म्हणते, "एकच गाडी घेतली, तुम्ही दुसरी गाडी घेऊ शकत नव्हते का?" आता आम्ही आम्ही आमचे आता आमच्या अंगावर खूप जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा इको गाडी घेतली, आम्ही काहीतरी विचार करून घेतली आणि जर इको गाडी 7.5, 8, 9च्या अंदर पडली आपल्याला, ठीक आहे. जर मी तेच 15-20 लाखाची गाडी घेतली असती, तर काय करू मी? दिखावा करून काय करू? आम्ही हा विचार केला, की एवढ्याच्यात गाडी होते आणि तेवढ्या जे 15-20 लाख जे वरती पैसे येते, मग त्याच्यात आपण एखादा प्लॉट किंवा आपली काही इन्व्हेस्टमेंट किंवा आपण माल भरू दुकानात. आमचा हा विचार चालू होता. कारण सोशल मीडियाच्या भरोश्यावर पूर्णपणे एकदम राहू शकत नाही. ठीक आहे. कारण कधी काय होईल हे सोशल मीडिया आहे. कधी काय होईल काही सांगता येत नाही. पण आपल्याला सपोर्टमध्ये पण आपला बिझनेस म्हणा, आपले काही जॉब जॉब तर नाही करत मी, पण पाहिजे आपला. ठीक आहे. लोकांची टीका पाहून कधी रडू आलं का? पहिले-पहिले येत होतं, आता नाही येत. आता सवय पडली, आता नाही येत, आता नाही येत. अं, आता अजून कोणता क्वेश्चन आहे? बस एवढेच क्वेश्चन होते आजचे. आजचे क्वेश्चन बस मी एवढेच काढले आहे, जास्त नाही आहे. 7, 8, 9, 10, 11, 11, 12 क्वेश्चन झाले आहे. तर एवढे आहे क्वेश्चन आणि तुम्ही मला आठवड्याभरात तुम्ही क्वेश्चन कमेंटमध्ये विचारू शकता. तुम्ही याचा एक Q&A नेहमी बनवत जाईल. तर
चला आजचा हा Q&Aचा व्लॉग मी इथेच संपवते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, नेक्स्ट लाईव्हमध्ये, नेक्स्ट कॉमेडी एपिसोडमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.